नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। पहा, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा। क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर अँड राईट अल्फाबेट ऑफ इट। 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनची आन्सर तुम्हाला लिहायची आहे। फर्स्ट MCQ क्वेश्चन आहे, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे। सेकंड नंबरच्या MCQ क्वेश्चनचे बी ऑप्शन करेक्ट आहे। थर्ड नंबरचा जो MCQ क्वेश्चन आहे त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थ नंबरच्या MCQ क्वेश्चनचे सी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। बघा, जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे। आपण डेफिनेशन पाहू। पहा, या ठिकाणी डेफिनेशन देण्यात आलेली आहे। पुढे आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन, राईट द फॉर्म्युला ऑफ फाइंड व्हॅल्यू ऑफ कोन। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे आणि 4 नंबरच्या क्वेश्चनचे देखील आपण या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेले आहे। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट एनी 2 ॲक्टिव्हिटीज, एनी 2। बघा, 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला 4 मार्क्ससाठी कंप्लीट करायच्या आहेत। या ठिकाणी तिसरी ॲक्टिव्हिटी, पण कोणत्याही 2च ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 4 फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 8 मार्क्ससाठी आहे, कोणत्याही 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। ही सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या वहीत सोडवायची आहे आणि या सर्व प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग एनी 1 ॲक्टिव्हिटी। 3 मार्क्ससाठी आहे। 2 ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्क्ससाठी कंप्लीट करायची आहे। त्या ठिकाणी 25 आहे, नीट दिसत नव्हते म्हणून मी वरती लिहून घेतले। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन। 6 मार्क्ससाठी आहे। 4 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 4, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन। 8 मार्क्ससाठी आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील। अशी 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। पहा, व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याची उत्तरे सोडवायची आहे। क्वेश्चन 5, सॉल्व एनी 1 सब क्वेश्चन। 3 मार्क्ससाठी आहे। 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही एका क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा,
जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।